तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे श्री संत रूपलाल महाराज पायी पालखी सोहळ्याचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। 20 जानेवारी रोजी हा पालखी सोहळा गावात दाखल झाला। यावेळी गावात ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने संत रूपलाल महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। यावेळी पालखीचे आगमन भाविक पुंजाजी हिस्सल यांच्या निवासस्थानी झाले। तेथे विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। यावेळी जामोद येथील असंख्य भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। त्यानंतर भजनाचा कार्यक्रम पार पडला व उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या पालखी सोहळ्यासोबत हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज नेमाडे, हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज दातीर, किशोर यावतकार, लालजी महाराज खडसे, गोपाळ महाराज जवंजाड, सुनील महाराज दातीर, जयप्रकाश मेंगजे, रोहन इखार, संदीप केदार, गोपाळ भुते, प्रवीण दाभाडे आदी वारकरी सहभागी होते। गावात मुक्कामानंतर 31 जानेवारी रोजी दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी जामोद येथून श्री क्षेत्र सखारामपूरकडे मार्गस्थ झाला। हा पायी पालखी सोहळा अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जे येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान येथून निघून बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र सखारामपूरकडे प्रस्थान करत आहे। जामोद येथे पालखीचे आगमन होताच भजनी मंडळाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या गजरात पालखी वाजत गाजत गावात दाखल झाली। यावेळी गावकऱ्यांनी उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले। वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपतराव धुर्डे, पुंजाजी हिस्सल, अनंता हिस्सल, कैलास दलाल, सचिन भाऊ हागे, नंदकिशोर धुर्डे, मोहन हिस्सल, शालिग्राम राऊत, गजानन आगरे, समाधान भगत, सचिन दाते, गजानन महाराज भजनी मंडळ जामोद, संत रूपलाल महिला भजनी मंडळ जामोद व गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद। श्री संत रूपलाल महाराज पालखी सोहळा रथासह श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी या ठिकाणाहून निघालेला आहे आणि श्री क्षेत्र सखारामपूर या ठिकाणी जात आहे। जवळजवळ ही 26वां वर्ष आहे दिंडीचं आणि पंढरपूरला जवळजवळ 30 वर्ष झाली दिंडी सोहळा जात आहे आणि श्री संत रूपलाल बाबा नेहमी असं गावोगावी प्रवास करायचे आणि स्वच्छतेला धडा द्यायचे आणि दिंडीचा उपक्रम हा बाबांनी सुरू केलेला आहे। म्हणूनच अंजनगाव सुर्जी आम्ही निघाल्यानंतर पहिलं मुक्काम आमचं अकोली या गावी झालं, दुसरं मुक्काम आमचं उमरा या गावी झालं, तिसरं मुक्काम आमचं सोगळा गावी झालं आणि हे चौथं मुक्काम आमचं जामोद या ठिकाणी होत आहे आणि उद्याचं मुक्काम जळगावला होईल आणि नंतर श्रीसंत सखारामपूर या ठिकाणी आम्ही पोचणार आहे। तर बाबांनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे तर त्या मार्गानं त्यांनी नेहमी समाजाला जागृत करण्यासाठी संपूर्ण जीवन त्यांनी वेचलेलं आहे आणि गावोगावी जाऊन प्रत्येक गावात गेल्यानंतर स्वच्छते धडे ते द्यायचे, शिक्षणाविषयी सांगायचे, व्यसनाच्या पासून मुलांना दूर ठेवा वगैरे सगळ्या अशा दृश्य सगळे प्रचार करायचे, प्रसार करायचे आणि बाबांचा तोच मार्ग जो गाडगेबाबांनी त्यांना शिकवलेला आहे, गाडगेबाबाच्या माध्यमातून बाबा या कार्यामध्ये सामील झालेले आहेत आणि गाडगेबाबा त्यांचे गुरु आहेत आणि असं बाबाही त्यावेळेला ते सांगायचे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे सगळं कार्य करत आहे। आणि तसं बाबांचं जन्मगाव आहे कोहूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव खानदेश आणि महाराजांची समाधी आहे अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती या ठिकाणी आणि बाबांचं हे अविरत त्यांनी जे कार्य केलं आहे तेच कार्य आम्ही सर्व भक्त मंडळी करत आहे। आज जामोद येथे श्री संत रूपलाल महाराज पालखी सोहळा रथासहित आगमन झालेला आहे। तो पालखी सोहळा श्री क्षेत्र अंजनगाव सुर्जी ते श्री क्षेत्र इलोरा येथे जात आहे। आजचा मुक्काम जामोद येथे श्री पुंजाजी हिस्सल यांच्याकडे आहे। हे वर्ष जामोदमध्ये 26वे वर्ष आहे। महाराजांचं गावकऱ्यांकडून महाराजांचे दर्शन, महाप्रसाद आणि कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे।